आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। अदानींचे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवरती महावितरण जाऊ शकते का? जुना मीटर खराब झाल्याचे सांगून तो बदलण्याची मागणी केली जाते, मात्र जुना मीटर असतानाही अनेक वर्ष बिलाचा असा भार जाणवला नाही। मग अचानक गेल्या 2 महिन्यांपासून बिल वाढण्याचे कारण काय? महाडच्या सुरेखा गांधी यांनी महावितरणाच्या कारभारावरच सवाल उपस्थित केला आहे। जुना मीटर जाणीवपूर्वकच चुकीची रीडिंग दाखवत आहे का? आणि त्यानंतर ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवावा यासाठी हा सगळा प्रकार तर नाही ना, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। मला जे आता बिल आले ते 300 रुपये, मला दर महिन्याला 300 रुपये बिल येत होतं। अजून पण जास्तीत जास्त 300 ते 350। आता मला एकदम 2303 बिल आलेलं आहे। आता माझं सर्वसामान्य आम्ही नागरिक, माझं कमवणं म्हणजे मी एजंट आहे। एजंटनी मला तसं काही पैसे मिळत नाहीत। 2021 साली महापूर होता, तरी सुद्धा ह्या बिलामध्ये कधीही बदल झाला नाही। आणि कालपर्यंत येणारं लाईट बिल आज अचानक माझं 2000 आल्यानंतर मी काय करणार, म्हणून मी MSCB मध्ये गेले। त्यांनी सांगितलं बिल भरा, नाहीतर स्मार्ट मीटर बसवा। माझ्याबरोबर भरपूर माणसं होती तिथं स्मार्ट मीटरसाठी। आता तुम्हीच सांगा, स्मार्ट मीटर बसवायचा का मी? एकंदरीत जुना मीटर असताना आपल्याला किती वर्ष झाले जुना मीटर आहे? जुना मीटर येऊन भरपूर वर्ष झालेली आहेत माझ्याकडे, तरी सुद्धा त्यामध्ये काही बदल, बरं काही तो नादुरुस्त झालाय किंवा काय झालाय तसं सांगितलं पाहिजे गेलं ना। अजून पण रेग्युलर जे बिल येते तेच बिल आलेलं आहे। आणि आता अचानक कालच्या मागच्या जुलै महिन्यापासून एकदम वाढले बिल माझं। काय करणार मी, सांगा मला तुम्ही? तिथं गेल्यानंतर स्मार्ट मीटरच्या मागे लागते, मग काय ह्यांचं षड्यंत्र आहे काय? स्मार्ट मीटरच बसवायचं असतं म्हणून? महिलांनी महावितरण कार्यालयात धाव घेत स्मार्ट मीटर आणि वाढलेल्या वीज बिलाबाबत तक्रार केली आहे। जुना मीटर असताना बिल कमी, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल जास्त, मग नेमकं कारण काय? याचं उत्तर महावितरण देणार का? सर, आमचं अगोदरचं जे बिल होतं ना, ते स्मार्ट मीटर लागायच्या अगोदर बिल कमी येत होतं, म्हणजे 1000च्या आतमध्ये असं एवढा बिल येत होता। परंतु आता असं झालंय की त्याच्या डबल टिबलनी बिल यावं लागलंय। आत्ताच मी नुकतंच 8303 एवढं बिल भरलेलं आहे नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर। हा, आणि परत प्रिंटेड बिल आहेत ना, ते वेळेवर येत नाही आणि बिल न येता वीज तुरंत खंडित केलं जातं आणि आम्हाला सांगून जातात की ऑनलाईन भरा म्हणून। पण जर क्यूआरच नसेल आमच्याकडे तर आम्ही ऑनलाईन तरी कसं भरायचं? आणि मग आता माझ्या घरी पण कोणी जेंट्स नाही आहे, लहान मुलगा आहे, तर त्याला ठेवून इकडं येणं एवढं पॉसिबल नसतं। आणि एखादा व्यक्ती जर घरात नाही आहे, घर बंद आहे, तर तुम्ही प्रिंटेड बिल हे देणं गरजेचं आहे ना। आणि म्हणजे ड्यू डेट 30 तारीख असते आणि आजची डेट आहे 18, तर एवढ्या अगोदर ते माझी वीज खंडित केली गेलेली आहे। काय सांगण्यात आलं? हे बोलतात की तुम्ही बिल भरा ऑनलाईन वरती, मग चालू कर। आणि अशी वेळ असते तर माणसांना करायला पाहिजे ना, लहान मुलं आहेत, मी कामावर जाते। मगाशी तुम्ही सांगत होता की आम्हाला 1च महिन्याचं बिल दिलेलं आहे, दुसऱ्या महिन्याचं हा, बिल, नाही. त्यामुळे आम्हाला अडचण येते बिल कसं भरावं? ते पण काय अडचण, ती परिस्थिती कशी? ते कसं 2 महिन्याचं असेल तर आम्ही भरू शकतो ना, ते असं एका महिन्यामध्येच आणि आधीच मध्येच कट झाले लाईट आमची, त्याच्यामुळे आपल्याला कळालेलं नाही. हा, कळालेलं नाही काय झालं ते। आणि ऑनलाईन वरनं कट करतात लाईट, त्याच्यामुळे काय कळत नाही। मग आता मंडळी, आता महाडकरांना दिसून आलेलं आहे की महावितरणाचे अधिकारी कशा पद्धतीत आम्हालाच मूर्ख बनवत आहेत। एक प्रकारे आमच्याच खिशाला कातर मारतायत। आणि त्याचप्रमाणे अदानींचे स्मार्ट मीटर घरोघरी कशा पद्धतीत बसवायला पाहिजे याचं कारण देखील महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शोधलेलं आहे। आणि ते कारण आहे, जुने मीटर हे खराब झालेत आणि जुने मीटरच्या माध्यमातून आपल्याला लाईट बिल हे जास्त येते, विजेचा दर हे जास्त आकारलं जात आहे। आणि आपण जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवा, जेणेकरून आपल्याला विजेचा दर हा इतका आकारला जाणार नाही। अदानींचे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवरती महावितरण जाऊ शकते का?
नागरिकांना कळालंय की हे षडयंत्र आहे. इतके वर्ष उलटून गेल्यानंतर आमचे जे जुने मीटर होते कधीही इतका दर आम्हाला आकारला नव्हता. विजेचा दर आम्हाला इतका कधीच आला नव्हता. मात्र आता 2 महिने उलटल्यानंतर आम्हाला इतकं बिल काय येत आहे जुन्या मीटरच्या माध्यमातून. तर नागरिकांना कळालंय की स्मार्ट मीटर बसवण्यासाठी हा एक खेळ रचवलेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे, महाडकरांचं म्हणणं आहे. नागरिक कधी जुने मीटर काढू शकत नाही, कारण जुन्या मीटरच्या माध्यमातून आम्हाला कमी दर येतो, त्यामुळे आम्ही कधीच जुने मीटर काढणार नाही. हे कळाल्यानंतर अदानींचे स्मार्ट मीटर कसे बसवावे असा हा प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या समोर निर्माण झाल्यानंतर हा एक खेळ रचवलाय की जुने मीटर खराब झालेले आहेत, तुम्ही स्मार्ट मीटर बसवा जेणेकरून आपल्याला विजेचा दर इतका येणार नाही. मात्र हा खेळ कितपत योग्य आहे. म्हणजे जुने मीटर काढल्यानंतर देखील स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जास्तच दर येणार, जास्तच दर आकारला जाणार, अशी पण कातर किशाला मारली जाते आणि तशी पण कातर किशाला मारली जाते. काही नागरिकांनी सांगितलंय की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला जो दर येतोय आमच्या खिशाला न परवडणारा हा दर येतोय. आम्ही जगावं की मरावं हाच प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. वा, सरकारला देखील आता महाडकर विचारतायत की तुम्ही अदानींना इतकं मोठं करण्यासाठी का पाऊल उचलतायत. म्हणजे सामान्य नागरिकांनी कसं जगायचं, एका अडचणीतून बाहेर निघतात दुसऱ्या अडचणीमध्ये गुंतले जातात. मग जगावं तरी कसं जगावं हा सवाल आता महाडकरांच्या समोर निर्माण झालेला आहे. गरीब गरीबच राहणार, श्रीमंत श्रीमंतच होणार हे दिसून आलेलं आहे आता महाडकरांना. मंडळी मी इथे संपतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.